नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील प्रमुख काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश झाला। त्यामध्ये नांदेड जिल्ह्याचे कार्याध्यक्ष डॉक्टर व्यंकट बापूराव धुमाळे, ॲडव्होकेट अशोक गंगाराम कापसे, तालुका कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष, विधी उपाध्यक्ष काँग्रेस पक्ष डॉक्टर मिलिंद पांडुरंग शिकारे, श्री दीपक रेड्डी, व्यंकट शंकरराव पाटील, धनाजी पाटील, गंगाधरराव लवणे, आनंदराव राजुरे, पवन भुताळे, विठ्ठल सुरनर, सरपंच बळीराम बडगे, गजानन पाटील, विजय पाटील, शिवराज पाटील, अर्जुन गायकवाड, सुरेश मुंडकर, गौतम वाघमारे, पांडुरंग वाघमारे व इतर सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश झालाय असं मी जाहीर करतो। आणि आम्ही केलेली महायुतीच्या सरकारने मुख्यमंत्री असताना मी आधीच आमच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला सांगितलंय, मी ते काय पुन्हा सांगत नाही। आणि म्हणून गेले अनेक जेव्हापासून विधानसभेची निवडणूक झाली, किंबहुना आपण महायुतीचं सरकार 2022ला स्थापन केलं, तेव्हापासून हा प्रवेशाचा ओघ जो आहे तो सुरू आहे, अखंडपणे आजही सुरू आहे। आणि म्हणून हे सर्व लोक विविध पक्षातून येत आहेत, एका विश्वासाने येत आहेत आणि खऱ्या अर्थाने आपला शिवसेनेचा विचार हा विकासाचा विचार आहे, आपला अजेंडा विकासाचा आहे। बाळासाहेबांचे विचार घेऊन आपण पुढे चाललोय आणि म्हणूनच अतिशय अल्पावधीमध्ये बाळासाहेबांच्या, आनंदीगे साहेबांच्या विचारांचा हा शिवसेना पक्ष या राज्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेला आहे। आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। आपल्या भागातला विकास करणं, आपल्या भागातल्या लोकांच्या समस्या, प्रश्न सोडवणं याला आपण प्राधान्य द्या। आपल्या पाठीशी खंबीरपणे शिवसेना उभी आहे याची खात्री आपल्याला देतो। आणि खदगावकर, व्यंकट खदगावकर नाही, आपला बालाजी खदगावकर, व्यंकट खदगावकर तर आहेत आणि बालाजी खदगावकर पण त्या भागामध्ये चांगलं लक्ष देत आहेत। आणि म्हणून शिवसेना त्या भागात मजबूत बळकट होते आहे। आणि म्हणूनच राज्यामध्ये अगदी चांदा ते बांदा शिवसेना सगळीकडे सर्व दूर पसरते आहे। काही लोक सांगायचे शिवसेना फक्त ठाण्यापुरती आहे, परंतु ठाणा मुंबई नाही तर चांदा ते बांदा पर्यंत शिवसेना या झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधून आपण पाहिलेला आहे। आणि मग एक कामाची पोचपावती दिलेली आहे। 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री पदातलं काम, त्याचबरोबर गेल्या वर्षभरातलं महायुतीचं काम, हे पाहून लोक शिवसेनेमध्ये येत आहेत। मी त्यांचं स्वागत करतो आणि असेच आपल्या या प्रवेशाने शिवसेना अधिक बळकट मजबूत होईल आणि सर्वसामान्यांना न्याय देईल अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। सर्वसामान्यांचा पक्ष म्हणून आपण काम करतोय आणि म्हणून हा पक्ष कोणी इथं मालक नोकर नाहीये, इथं हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, हा कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे। आणि म्हणून हा पक्ष पुढे जातोय, आपण त्याच्या सोबत आलात, आपलं मनापासून मी कौतुक करतो, मनापासून अभिनंदन करतो। सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।